मंचकावरील सर्व मान्यवर, माननीय पवारसाहेब, सो वहिनी, सभागृहातील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र, माननीय पवारसाहेबांचा 75वा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। 10 डिसेंबरला दिल्लीमध्ये या देशाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब, सोनिया गांधी अशा सर्व या देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा झाला। साहेब, त्या सर्व नेत्यांची भाषणं जेव्हा मी ऐकली किंवा माझ्यासारख्या असंख्य भारतीयांनी ऐकली असतील आणि महाराष्ट्राच्या जनतेने ऐकली, आम्हाला तुमच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो, सार्थ अभिमान। आज बोलावं असं वाटण्यापेक्षा ऐकावं असंच वाटतंय की आमच्या नेत्याबद्दल देशात, राज्यात विविध क्षेत्रातले मान्यवर गौरव उद्गार करतात, कौतुक करतात, प्रशंसा करतात, विविध भाषेतील विशेषणं वापरतात, तेव्हा आम्ही सुखावतो, बरं वाटतं, आनंद वाटतो। आमचे एक व्यक्ती महाराष्ट्रातील किती उंचीपर्यंत जाऊन पोहोचले। पंतप्रधान, राष्ट्रपतींनी तुम्हाला सलाम केला, तुमच्या कामाला, कार्याला, विविध क्षेत्रात तुम्ही जे काम केलं, कार्य केलं, दिवस रात्र या देशासाठी, समाजासाठी, सर्व क्षेत्रातल्या लोकांसाठी दिलात, त्याबद्दलचा तो सलाम होता। पंतप्रधान असो, उपराष्ट्रपती असो, सर्वांनी तुमचं कौतुक केलं। तुमच्या जीवनातील मला वाटतं खरं भांडवल या सगळ्यांचे शब्द असतील असं मला स्वतःला वाटतं। आणि म्हणून आज माझ्यासारख्या राजकारणी व्यक्तीला असं वाटतं, साहेब, तुमच्याबद्दल जे बोलताय, तुम्ही विविध क्षेत्रात केलेलं काम, कार्य, विविध क्षेत्रातली जमवलेले मित्र, सहकारी, हे सर्व पाहिल्यानंतर हे अथंग काम तुमच्या 75 वर्षात तुम्ही केलं। हे कार्य सर्वसामान्य कोणताही एक व्यक्ती करू शकतो असं मलाही वाटत नाही। राज ठाकरेंनी सांगितलं एक वाक्याशी मी सहमत आहे, तुमच्या दैवशक्ती असेल म्हणूनच एक सर्व तुम्ही पार करू शकता, यशस्वी करू असं की देशाच्या पंतप्रधानपदी या महाराष्ट्राचा एक व्यक्ती व्हायला पाहिजे असं मला सातत्याने वाटत होतं। ज्या वेळेला मी तुमच्याकडे पाहायचो तेव्हा मला वाटायचं ही क्षमता फक्त पवार साहेबांकडेच आहे असं मला प्रामाणिकपणे वाटायचं। आणि अनेक वेळा साहेबांशी बोलताना म्हणा, साहेब काही म्हणा, पवार साहेबच या देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे। आणि साहेबांनी वाटायचं तुम्ही मित्र होतात, पण साहेबांना वाटे हो एक मराठी माणूस केव्हा ना केव्हा महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हायला पाहिजे। साहेब, तुमची मैत्रीचे अनेक पैलू अनेक जणांनी गेले 10 तारीख आज आणि विविध लेखामध्ये आलेले आहेत। मी का अनुभवले, पण मी वेळ घेणार नाही। पण मैत्रीचं पावित्र्य कसं राखावं हे शरद पवारांकडून शिकावं, खरंच शिकावं। अनेक किस्से, मी एक घटना तर मला आमच्या रमेश प्रभूंच्या मुलाचा अपघात झाला आणि तुम्ही जेव्हा भेटलात तेव्हा मी प्रभूंच्या बरोबर होतो, खांद्यावर हात ठेवलात, रमेश तुला काय लंडनमध्ये मुलाला घेऊन चाललायस, तुला कोणतीही मदत लागली, कोणतेही डॉक्टर लागले, कोणतीही मदत लागली, तू मला फोन कर, मी सर्व प्रकारची मदत तुला लंडनमध्ये मिळवून देईन। राजकारणातले मित्र आजचे कसे आहे ते मी सांगायला नको, खांद्यावर हात ठेवतील पण दुसऱ्या क्षणी काय त्याच्या पुढचं काय करतील हे सांगू शकत नाही। पण पवार साहेब, तुम्ही असंख्य, तिथे अनेक जणांनी सांगितले, अनेक जणांना खांद्यावर हात ठेवले, साथ दिली, सहकार्य दिलं, आयुष्य घडवलं। 75 वर्ष जगत असताना आपण अनेक माणसांना, अनेक व्यक्तींना, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जगवलं, जगायला शिकवलं, हे अतिमहत्वाचं आहे। जगायला शिकवलं हे अतिमहत्वाचं। आणि म्हणून पवार साहेब, आमच्यासाठी, तरुण राजकारण्यांसाठी, आत्ताच्या असल्या राजकारण्यांसाठी तुम्ही म्हणजे चालता बोलते एक विद्यापीठ आहात असं मला वाटतं, चालता बोलते एक विद्यापीठ। आणि म्हणून तुम्ही दीर्घ वर्ष, मी 100 का दीर्घ वर्ष जगावं आणि तुमच्याकडून या देशातल्या राजकारणी समाजाने शिकावं
असं ज्ञान आणि असे उपदेश, असं मार्गदर्शन सतत तुमच्याकडून लाभावं म्हणून तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य ईश्वराने द्यावं अशी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.